राजधानी दिल्लीमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार संस्थापक अभिजित दिपके मायदेशी परतले. हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन विमानतळावर दाखल. कथित परीक्षा घोटाळे आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणार. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी. मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये 353व्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती. तर नागपुरातील महाल परिसर शिवगर्जनेनं दुमदुमला. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आज पुण्यात पवार कुटुंब एकत्र येणार. विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे, अन्यथा दुसरं काम देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दात निर्देश. सलून व्यवसायालाही महागाईचा फटका. केस कापणं, दाढी करणं, हेअर कलर, फेशियल करणं महागलं. सलून सेवेमध्ये 20% दरवाढीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय. मुंबईसह पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये 14%, तर पुण्यातील धरणांमध्ये 20% पाणीसाठा शिल्लक. पुणे पालिका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या तयारी.